सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील टोळीनं आता अहिल्यानगरमध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखांना गंडा घातलाय. नवरी मुलगी 2 दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीनं आपल्या गावाकडे धूम ठोकली. तर नवरदेवाकडील लोक या प्रकारामुळे गोंधळले आणि चक्क शेवगाव पोलिसांमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडुळे हे नेवासा परिसरामध्ये कामानिमित्तानं गेले असता तिथं जातेगाव तालुका वैजापूर येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्नासंदर्भात आपल्याकडे मुली आहेत, आपण खूप काही लग्न लावून दिलेत, मुलगी चांगली आहे, तिला आईवडील नाहीत, तिचा सांभाळ मावशीनं केलाय, अशा पद्धतीनं पटवून दिल्यावर मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड आणि मांडलेली आजी सुमनबाई साबळे ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाकडे पैशाची मागणी करत 4 लाख रुपये रोख स्वरूपात दिले, असं नवरदेवाचं म्हणणं आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या अंतरवाली येथे लग्न लावून दिलं. मात्र 2 दिवसात मुलीनं कुणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे निघून गेली. या लोकांनी आपलं बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचं लक्षात आल्यावर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये नवरदेव ज्ञानेश्वर महादेव कडुळे यांनी तक्रार दाखल केली. मी काही कामानिमित्त आपल्या या वर्षाला मी ड्युटीला आहे, तर मला तिथं ज्ञानेश्वर ज्ञानदेव मिरगे यांच्याशी माझी ओळख झाली. राहणार जातेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्यांनी मला एक लग्नासाठी स्थळ आणलं, मला त्यांनी पटवून दिलं लग्नासाठी. तर मला ते मुलीची मावशी दाखवली, आजी दाखवली, मग त्यांनी पटवून दिल्यावर मग त्यांनी माझ्याकडून मला म्हटलं की 4 लाख रुपये लागतील बा लग्नाला. मी त्यांना 4 लाख रुपये दिले. माझं लग्न त्यांनी अंतरवाली, शेवगावमधली अंतरवाली तिथं माझं त्यांनी लग्न लावून दिलं. नंतर मुलगी 2 दिवसानंतर पळून गेली आणि त्यांची माझ्याकडून 4 लाख रुपये घेतले लग्नासाठी. अशी माझी त्यांनी फसवणूक झाली माझ्यावाली. मी शेवगाव पोलीस स्टेशनवर अर्ज केलेला आहे आणि ते शेवगाव पोलीस स्टेशनकडून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. या सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमवून माझी आर्थिक फसवणूक केली आहे, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जयप्रकाश बागडे, सी न्यूज मराठी, शेवगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.